मुंबईचा सम्राट मित्रांनो, नक्कीच तुम्हाला यावर्षी काहीतरी एका वेगळ्या रूपामध्ये बघायला भेटेल। मित्रांनो, ज्योतिबा मूर्ती कोल्हापूर। मित्रांनो, शाडू मातीची मूर्ती आहे, एका पायावरती बॅलेन्सिंग केलेलं आहे, बघू शकता मित्रांनो। हे पण तुम्ही बघू शकता, पूर्णपणे शाडू मातीच्या मूर्ती आहेत। मूर्ती बघू शकता, बाळूमामाच्या रूपातली आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो। फिनिशिंगचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता। परळचा लंबोदर या गणपती मंडळाचं सध्या काम चालू आहे। नमस्कार मित्रांनो, मी दर्शन धुमाळे स्वागत करतो तुमचं माझा दर्शनचा ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडला आहे परेल वर्कशॉप। गणेशोत्सवाला मित्रांनो आता 40 ते 42 दिवस राहिलेले आहेत आणि त्यामध्येच गणपती वर्कशॉपमध्ये खूप जोरामध्ये काम चालू आहे। तरी पण परेल वर्कशॉपचे इथे मी तुम्हाला पुढे अपडेट देणार आहे, जे की तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील। तर मित्रांनो, सर्व नियम पाळूनच आपण ही व्हिडिओ बनवणार आहोत। जे गणपती मूर्त्या अपूर्ण आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार नाही आहे। सध्या जे काम चालू आहे परेल वर्कशॉपमध्ये तेच मी तुम्हाला दाखवण्याचं ट्राय करेल। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर आपण जाऊया परेल वर्कशॉपच्या आतमध्ये। हे आहे परेल वर्कशॉप, चला तर आपण आतमध्ये जाऊन बघूया काय काय चालू आहे मूर्त्यांचं काम। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता मूर्ती कामगार जे आहेत ते मूर्तींचं काम करत आहेत साच्यामध्ये। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे कलरिंगचं काम चालू आहे। बघा मित्रांनो, परळच्या महाराजाची ट्रॉली आहे इथे। तर मित्रांनो, मी जस्ट आता परेल वर्कशॉपच्या आतून बाहेर आलेलो आहे। मी तुम्हाला काही महत्त्वाचे अपडेट देतो मोठ्या गणपती मंडळांचे। मित्रांनो, काळा चौकीचा महागणपती आणि मुंबईचा सम्राट हे दोन्ही असे मागे पुढेच आहेत। आधी काळा चौकीचा महागणपती आहे, कारण की त्याचं आगमन सम्राटच्या आधी आहे, आणि मुंबईचा सम्राट मित्रांनो नक्कीच तुम्हाला यावर्षी काहीतरी एका वेगळ्या रूपामध्ये बघायला भेटेल, जो की तुम्हाला त्याचा आगमन सोहळा आहे 10 ऑगस्टला, तेव्हा बघायला भेटेल। तेव्हाच बघण्यामध्ये खरी मजा आहे। आता मी व्हिडिओ तेव्हा काढू नाही शकलो, कारण की मंडळाचे तसे काही रिस्ट्रिक्शन आहेत ते आपल्याला फॉलो करावे लागतील। पण परेल वर्कशॉपमध्ये सध्या आता मंडळांच्या म्हणजे मूर्त्यांचं काम हे खूप जोरामध्ये चालू आहे, कारण की आगमनाला आता काही दिवस शिल्लक आहेत। तर मित्रांनो, जेवढं दाखवणं शक्य होतं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला। तर आपण आता इथून जाणार आहोत गणसंकुलला आणि तिथून जाणार आहोत बकरी अड्ड्याला। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। चला तर जाऊया गणसंकुलच्या इथे। तर मित्रांनो, मी सध्या आलो आहे गणसंकुलमध्ये। तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवतो की सध्या मूर्त्यांचं काय काय काम चालू आहे, जे दाखवण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। चला तर आपण आतमध्ये जाऊया गणसंकुलच्या आतमध्ये। तर हे बघा मित्रांनो, गणसंकुलमध्ये आल्या आल्या आधी तुम्हाला अशा सुंदर सुंदर छोट्या छोट्या मूर्त्याचे वर्कशॉप बघायला भेटतील। हे बघा, ही बघा इथे एक सुंदर अशी मूर्ती आहे छोटीशी। ही बघा मित्रांनो, खंडोबा मूर्ती जेजुरी।
सार्थक आर्ट्स. मित्रांनो ज्योतिबा मूर्ती कोल्हापूर, ज्योतिबा अवतारातली. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. मित्रांनो मूळ खंडोबा मूर्ती जेजुरी. खूप सुंदर, तुम्ही याचं सजावट बघू शकता, खूप डिटेलिंगमध्ये केलेलं आहे. सार्थक आर्ट्स. वासुदेव रूपातली मूर्ती आहे. मूर्ती बघू शकता, बाळूमामाच्या रूपातली आहे. मित्रांनो शाडू मातीची मूर्ती आहे. एका पायावरती बॅलेन्सिंग केलेलं आहे, बघू शकता. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. पूर्णपणे शाडू मातीची मूर्ती तुम्ही बघू शकता. मित्रांनो हे पण तुम्ही बघू शकता, पूर्णपणे शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. एका पायावर बॅलेन्सिंग केली. हे बघा मित्रांनो, हे बघा मित्रांनो, सध्या काम चालू आहे. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता, निखिल खातू सरांच्या ह्या सध्या सगळ्या गणपती आहेत ज्यांचं काम चालू आहे. ते बघा निखिल खातू सर. ते तुम्ही बघू शकता मित्रांनो, फिनिशिंगचं काम चालू आहे. आतमध्ये जाऊन देत नाही. मी सध्या आहे
बकरी अड्ड्याच्या इथे गजमुख आर्ट्स सतीशदादा वडिवलेकर यांच्या इथे तुम्ही बघू शकता परळचा लंबोदर या गणपती मंडळाचं सध्या काम चालू आहे. ते तुम्ही बघू शकता सतीशदादा इन्स्ट्रक्शन देत आहेत कामगारांना. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे पण सतीशदादा वडिवलेकर यांचा वर्कशॉप गजमुख आर्ट्स बकरी अड्डा. बऱ्यापैकी मूर्त्यांचं काम चालू झालेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत परेल वर्कशॉप गणसंकुल आणि बकरी अड्ड्यावरचे जे अपडेट आहेत वर्कशॉपचे ते बघितले. जे दाखवणं शक्य होतं ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता लवकरच आगमन सोहळेसुद्धा चालू होतील जे की तुम्हाला आपल्या या चॅनलवरती बघायला भेटतील दर्शनचा ब्लॉग त्या यूट्यूब चॅनलवरती. तर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तुम्ही माझ्या व्हिडिओ तर बघत आहात पण सबस्क्राईब करत नाही आहात ते मी नोटीस केलं. तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्यासाठी मी असेच नवीन नवीन व्हिडिओज गणेश उत्सवाचे आणि अजूनही काही व्हिडिओज जे आहेत ते आणण्याचा प्रयत्न करेन. सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच.